नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर येते। नाशिकमध्ये संतापजनक घटना घडली आहे। नर्स सासूने सुनेचा घरातच गर्भपात केला आहे। आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने सासू नणंदेकडून पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती। विवाहितेला छळ प्रकरणी आता आडगाव पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमधून ही संतापजनक घटना समोर येते। नर्स सासूने सुनेचा घरातच गर्भपात केलाय। सासू आणि नणंदेकडून पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करण्यात येते। आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने सासू आणि नणंदेकडून त्रास दिला जात होता, छळ केला जात होता। 2024 मधली गोष्ट आहे। तर त्यावेळेला त्यांनी गर्भपात केलेला आहे। आता या सगळ्या तपासात हे होतील, ती म्हणते की 3 पिल्स दिल्या, एक सलाईन लावलं, तर ह्या गोष्टी आता तपासात निष्पन्न होतील। आम्ही आता तिचा म्हणजे जो PSA आहे भूपेश पाठक, त्याची आई, म्हणजे त्या भूपेशची बहीण आणि भूपेशचे वडील असं 4 जणांना अरेस्ट केलेलं आहे। त्यांना 3 दिवसाचा PCR मिळालेला आहे। सासरा आणि ही नणंद जातीवाचक शिवीगाळ करणे आणि जी ह्याच्यावर म्हणजे सासूबाई आहे ती जातीवाचक शिवीगाळ प्लस गर्भपात करणे आणि मुलावर 376 प्लस गर्भपात अशी कलमं लावलेली आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। महेश, काय अधिकची माहिती? खरं तर महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला बघायला मिळत आहे। रोज राज्यात 37 महिलांना खरं अत्याचाराला बळी पडतंय। अशीच एक घटना खरं तर नाशिकमध्ये समोर आलेली। भूपेश पाठक या व्यक्तीने खरं तर त्याची जी पत्नी होती तिचा अवैधपणे गर्भपात केल्याप्रकरणी सासू, नणंद आणि नवऱ्याच्या विरोधात आणि सासऱ्यांच्या विरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भूपेश पाठक आणि फिर्यादी महिला यांचा प्रेमविवाह झालेला होता, मात्र तू खालच्या जातीची असल्याने तुला आम्ही नांदवू शकत नाही अशा पद्धतीची वागणूक दिल्याप्रकरणी खरं तर हा गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। या संबंधीचा आता जो तपास आहे तो आडगाव पोलिसांकडून करण्यात येतो आहे। मात्र या प्रकरणी जर बघितलं तर पतीसह सासू, सासरे आणि नणंद यांना आता पोलिसांनी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।